नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अन अकॅडमी. अन अकॅडमीवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक या टॉपिकचे एकूण 4 नियम पाहिले होते आणि 4 नियमावरती विविध प्रकारचे प्रश्न देखील पाहिले होते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण नियम 5 पासून जे काही समोरचे नियम असतात ते नियम पाहणार आहोत आणि त्यावरचे प्रश्न देखील पाहणार आहोत जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर यामध्ये नियम क्रमांक 5 पहा काय आहे. तर नियम क्रमांक 5 आहे मित्रांनो, ए चा घातांक यम गुणाकारामध्ये बी चा घातांक यम. ठीक आहे, ए चा घातांक यम गुणाकारामध्ये बी चा घातांक यम. तर नियम लक्षात ठेवा, जर गुणाकाराची क्रिया असेल, गुणाकाराची क्रिया आहे, गुणाकाराची क्रिया असताना दोघांचा पाया जर वेगवेगळा असेल, इथे ए आणि इथे बी, तर पाया जशाला तसा ए गुणाकारामध्ये बी, पाया जशाला तसा. आणि दोघांचा घातांक जर सारखा असेल तर घातांक फक्त एकाच वेळी लिहायचा आहे, म्हणजे ह्याला कंसामध्ये टाकावं लागणार आणि घातांक फक्त एकाच वेळी करावा लागणार. ठीक आहे, आता ह्यावरचे आपण काही प्रश्न देखील पाहून घेऊयात. तर पहिला प्रश्न पहा इथे काय आहे. 5 चा घातांक 2 गुणाकारामध्ये 4 चा घातांक 3 बरोबर किती? ह्या पद्धतीचा प्रश्न आहे. सॉरी, इथं थोडंसं घातांक 2च पाहिजे कारण घातांक सारखा आहे नियमामध्ये. तर आता इथे पहा, गुणाकाराची क्रिया आहे 5 आणि 4ची, तर दोघांचा गुणाकार करून घ्या. 5 चोक 20 आणि घातांक दोघाचा एकच आहे, मग घातांक एकाच वेळी लिहा, म्हणजे 20चा वर्ग म्हणजेच 20 गुणाकारामध्ये 20, दोघाचा जर गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे? 400. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आलं होतं? 400 आलं होतं. हा नियम क्रमांक 5 आहे. आणखी याच्यासारखा आपण प्रश्न पाहून घेऊया. जर इथे असं असतं 7 चा घातांक 3 गुणाकारामध्ये 8 चा घातांक 3 बरोबर किती? बरोबर किती? तर हा हे प्रश्न त्यासारखाच आहे. तर पहा, दोघांचा पाया वेगवेगळा आहे म्हणून सर्वात प्रथम पायांचा गुणाकार करून घ्या. 7 आणि 8चा गुणाकार 7 8 56. ठीक आहे, आणि घातांक किती आहे दोघांचा? 3 3च आहे, दोघांचा सारखा आहे म्हणजे घातांक फक्त एकाच वेळी लिहा, म्हणजे 56चा घातांक किती? 3 येतो. अशा पद्धतीने आपल्याला नियम क्रमांक 5 पाहायचा आहे. आणखी याच्यावर थोडेसे वेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात, ते प्रश्न देखील आपण इथे पाहून घेऊयात. त्यानंतर नियम क्रमांक 5 पहा काय दिलेला आहे. ह्या पद्धतीचे प्रश्न आहेत. ठीक आहे, प्रश्न पाहून घेऊया. ह्यामधला समोरचा प्रश्न काय आहे? 1.25 चा घातांक 3 गुणाकारामध्ये 1.6 चा घातांक 3. बघा, दोघांचे घातांक सारखे आहेत आणि पाया वेगवेगळा आहे म्हणून दोघांची गुणाकाराची क्रिया करा आणि घातांक एकाच वेळी लिहा. सध्या आपल्याला या पॉईंटचा आणि या पॉईंटचा विचार करायचा नाही आहे, साधारणतः दोघांचा काय करायचा आहे? गुणाकारच करायचा आहे. ठीक आहे, मग 16 गुणाकारामध्ये 5 जर केलं तर 16 पंचे 80 होईल. 80शी आपण 0 देऊ आणि हातचे 8 2च्या डोक्यावर लिहू. परत 16ने या 2ला गुणायचा आहे, 16 2 32 आणि हातचे 8 32 आणि 8 40 होतील. 40शी 0 आणि 4 या 1च्या डोक्यावर. परत 16 गुणाकारामध्ये 1, 16 1 16 आणि हातचे 4, 16 आणि 4 20. ठीक आहे, आता 2000 उत्तर आलं होतं. दोघांचा घातांक किती होता? 3 3, मग घातांक 3 लिहा. पण मित्रांनो, आता आपल्याला पॉईंटचा विचार करावा लागणार आहे. ह्या पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत? 1 अंक आहे. ह्या पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत? 2 अंक आहेत. म्हणजे टोटल पॉईंटच्या नंतर किती अंक झाले? इथं 2 अंक, इथे 1 अंक, 3 अंक. मग 3 अंक सोडून पॉईंट द्या. पहिला अंक, दुसरा अंक आणि तिसरा अंक, इथं पॉईंट द्या. म्हणजे याचं उत्तर काय राहिलं? 2चा घातांक 3. 2चा घातांक 3 म्हणजेच 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2. मग गुणाकार पहा, 2 2 4 आणि 4 2 8. ठीक आहे, उत्तर किती आलं होतं? 8. मग या प्रश्नाचं उत्तर आहे 8. या पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर आपण इथे सॉल्व केलेलं आहे. आता सोडवायचं कसं नेमकं पाहून घ्या. तर मित्रांनो, इथे सर्वात प्रथम हा जो काही 3 आहे, तर या 3च्या डोक्यावर 3 लिहिला गेलेला आहे आणि इथं 2 आहे आणि इथं 3 आहे. तर घातांक दोघांचा सारखा आहे. दोघांचा घातांक जर सारखा असेल तर पायांचा गुणाकार करून घ्या. ठीक आहे, मग 2 आणि 3 बेत्रिक 6 आणि घातांक दोघांचा सारखा होता 3, तर 3ला 3. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह आणि 6चा घातांक 1 जशाला तसा. आता दोघांचा घातांक सारखा आहे
पायासारखा आहे, तर पाया एकाच वेळी लिहा आणि घातांकाची बेरीज करा. 3 + 1 म्हणजेच 6चा घातांक 4 हे या प्रश्नाचं काय झालं होतं, फायनल आन्सर झालं होतं. त्यानंतरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 16/25 कंसाचा घातांक 5 गुणाकारामध्ये 25/8 आणि कंसाचा घातांक 5. आता पहा दोन्ही कंसाचा घातांक सारखा आहे 5 5, म्हणून करायचं काय, ह्या दोन्ही संख्या एकाच कंसामध्ये घ्यायच्या. मग 16/25 गुणाकारामध्ये 25/8 आणि फक्त कंसाचाच घातांक एकाच वेळी 5 लिहायचा आहे. ठीक आहे. तर बघा अशा वेळी करायचं काय, ह्या 25ने या 25ला भागायचं आहे. 25 × 1 25, 25 × 1 25. परत या 8ने या 16ला भागायचं आहे. 8 × 1 8, 8 × 2 16. आता उरलं काय, 2 गुणाकारामध्ये 1 म्हणजेच 2 आणि छेदामध्ये 1 गुणाकारामध्ये 1 म्हणजे एकच. 1 लिहिण्याची आवश्यकता नाही. तर घातांक 5 आहे, तर 2चा घातांक 5. तर 2चा घातांक 5 हे या प्रश्नाचं फायनल आन्सर झालं होतं. त्यानंतर नियम क्रमांक 6 पहा काय दिलेला आहे. कंसामध्ये a/b कंस बंद आणि कंसाचा घातांक m. तर याचा अर्थ काय होतो, कंसाचा घातांक m आहे म्हणजेच a चा घातांक देखील m राहील आणि b चा घातांक देखील m राहील. म्हणजे याचं उत्तर काय येतं, a चा घातांक m छेदामध्ये b चा घातांक m. आता यावरचे प्रश्न पहा काय दिलेले आहेत. पहिला प्रश्न, कंसामध्ये 2/3 चा घातांक 5 बरोबर किती. तर याचं उत्तर काय येईल, हा जो काही घातांक आहे या कंसातल्या दोन्ही संख्येला लागू पडेल. म्हणजे 2ला सुद्धा 2चा घातांक 5 आणि 3चा घातांक देखील 5 हे लागू पडेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं होतं, 2चा घातांक 5 छेद 3चा घातांक 5. ह्यानंतर आणखी प्रश्न जर याच्यामध्ये असेल याच पद्धतीचे तर काय असू शकतात, कंसामध्ये 8/4 आणि कंसाचा वर्ग. ठीक आहे, कंसाचा वर्ग मग बरोबर किती. तर याचं उत्तर काय आहे तर समजून घ्या. ठीक आहे. आता 8/4 आहे म्हणजे 8चा वर्गच राहील, छेदामध्ये 4चा देखील वर्ग राहील. बरोबर आहे. मग याला कसं लिहिता येईल, 8चा वर्ग 8 × 8 = 64 आणि छेदामध्ये 4चा वर्ग 16. ठीक आहे. पण याचं उत्तर थोडंसं वेगळं येईल कारण या 16ने 64ला भाग जाईल. मग 16 × 1 = 16 आणि 16 × 4 = 64. 1/4 म्हणजेच याचं फायनल आन्सर काय आलं होतं, 4 आलं होतं. अशा पद्धतीने यामध्ये प्रश्न असतो. नंतर एक शेवटचा प्रश्न या टाईपवरचा असा राहील, कंसामध्ये 3/4 चा वर्ग बरोबर किती. मग काय राहील, 3चा वर्ग राहील आणि छेदामध्ये 4चा देखील वर्ग राहील. मग 3चा वर्ग 9, छेदामध्ये 4चा वर्ग 16 म्हणजे 9/16 हे या प्रश्नाचं काय झालं होतं, फायनल आन्सर झालं होतं. त्यानंतर नियम क्रमांक 7 पहा काय दिलेला आहे. बघा नियम आहे मित्रांनो, a चा घातांक m भागिले a चा घातांक n बरोबर. ठीक आहे. तर लक्षात घ्या, a चा घातांक m आणि a चा घातांक n असं सांगितलं गेलं आहे तर ट्रिक काय वापरायची पाहून घ्या. ठीक आहे. दोघांचा पायासारखा आहे a तर पाया एकाच वेळी लिहायचं आणि जे काही घातांक आहेत ते वेगवेगळे आहेत. मग m आणि n दोन घातांक आहेत पण त्यांच्या आतमध्ये चिन्ह कोणतं द्यायचं, तर इथं कशाची प्रोसेस आहे, भागाकाराची. मग भागाकारामध्ये आडवी रेष, या आडव्या रेषेला आपण काय म्हणतो, वजाबाकी. म्हणून घातांकाची यामध्ये काय करायची, आपल्याला वजाबाकी करायची आहे. ही ट्रिक आहे. ठीक आहे. बघा मग आता सॉल्व कशा पद्धतीने करायचा हा क्वेश्चन. पहिला प्रश्न, एच्या जाग्यावर मी इथे घेतोय 5, 5चा घातांक 3 वजा 5चा घातांक 2 बरोबर किती. हा प्रश्न आहे. इथं वजा नाही पाहिजे, भागाकार पाहिजे. 5/5, 5चा घातांक 3 दुसऱ्या 5चा घातांक 2. काय करायचं अशा वेळेस, दोघाचा पायासारखा आहे, पाया एकाच वेळी लिहा आणि घातांकाची काय करायची, 3 वजा 2 वजाबाकी करा. मग 5 जशाला तसं आणि 3 मधून जर 2 गेले तर 1 उरतो म्हणजे 5चा घातांक 1 म्हणजे ज्याचं उत्तर काय आलं होतं 5. समोरचा प्रश्न पाहून घेऊया आपण आता. समोरचा प्रश्न राहील 9चा घातांक 5 भागिले 9चा घातांक 3 बरोबर किती.
ह्या पद्धतीचा प्रश्न आहे. आता इथे देखील पहा, दोघांचा पाया हा सारखा आहे. इथं पण 9 आहे, इथं पण 9 आहे. पाया जर सारखा असेल तर पाया एकाच वेळी लिहायचा आणि हे जे काही दोन्ही घातांक आहेत 5 आणि 3 ह्या दोघांमध्ये भागाकाराची क्रिया आहे. भागाकाराच्या क्रियेमध्ये वजाबाकीचं चिन्ह होतं म्हणून वजाबाकीची प्रोसेस करा. मग 9ला 9, 5मधून जर 3 गेले तर 2 उरतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 9 गुणाकारामध्ये 9, 9चा वर्ग 9 9 81. तर 81 या प्रश्नाचं काय झालं होतं, शेवटचं उत्तर झालं होतं. त्यानंतरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 12चा घातांक 3.7 भागिले 12चा घातांक 0.2 भागिले 12चा घातांक 0.27 भागिले 12चा घातांक 1.23. हा प्रश्न सोडवायचा कसा पहा. सर्वात प्रथम सर्वांचा पाया सारखा आहे. पाया जर सारखा असेल तर पाया फक्त एकाच वेळी लिहायचा आणि भागाकारामध्ये संपूर्ण जे काही घातांक असतात तर घातांकाची वजाबाकी करायची. पहिला घातांक 3.7 वजा दुसरा घातांक 0.2 वजा तिसरा घातांक 0.27 वजा शेवटचा घातांक 1.23. बरोबर आहे. तर आता नेमकं करायचं काय समजून घ्या. तर मित्रांनो, पहिला जो काही घातांक आहे 3.7 तर याच्यासमोर मायनसचं चिन्ह आहे का, नाही. प्लसचं चिन्ह आहे, नाही. म्हणजेच तर बाकी सर्वांसमोर मायनसचं चिन्ह आहे. तर सर्व मायनस मायनस चिन्ह असलेल्या घातांकाची बेरीज करून घ्या. इथं 1.23 आहे तर 1.23, 0.27 तर 0.27, 0.2 तर 0.2 आणि शेवटी 3.7 जे काही शिल्लक राहील ते प्लसमध्ये आहे. या सर्वांच्या बेरजेतून ते वजा करायचं. मग 3 आणि 7 10, 10शी 0 हाचा आला होता 1, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, तरी ते 7. या पॉईंट लाईनच्या खाली पॉईंट आणि 1ला 1, 1.70 याचं उत्तर आलं होतं. आता राहिलं होतं काय 3.7, तर 3.7 मधून 1.70 वजा करायचे. 3.7 मधून 1.70 वजा करायचे. ठीक आहे. मग 7 मधून 7 गेला 0, पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 3 मधून 1 गेला 2, म्हणजे उत्तर काय राहिलं होतं 2.0 म्हणजेच फक्त 2. ठीक आहे. मग इथं काय लिहायचं 12 आणि 12चा घातांक किती 2. मग 12चा वर्ग 2 म्हणजे 12चा वर्ग 144. या प्रश्नाचं फायनल उत्तर काय आलं होतं 144. त्यानंतर नियम क्रमांक 7 वरच एक वेगळा पद्धतीचा प्रश्न आहे. बघा काय दिला गेलेला आहे. 11चा घातांक 13/4 भागिले 11चा घातांक 2/5 भागिले 11चा घातांक 3/5 भागिले 11चा घातांक 1/4. सोडवायचं कसं, तर सर्वांचा पाया पहा सारखा आहे. 11 11 11 11. ठीक आहे. म्हणून पाया एकाच वेळी लिहा. 11 एकाच वेळी लिहिलं आणि भागाकाराची क्रिया आहे म्हणून घातांकाची आपण काय करतो इथे वजाबाकी करतो. मग पहिला घातांक 13/4 वजा दुसरा घातांक 2/5 वजा तिसरा घातांक 3/5 आणि मायनस चौथा घातांक 1/4. ठीक आहे. आता ह्या सर्वांचा पाया सारखा आहे का, कोणाचाही पाया इथे सारखा नाही आहे. मग आपण या 4ला 5ला कशामध्ये कन्वर्ट करू शकतो 20मध्ये कन्वर्ट करू शकतो. मग 4ला कितीने गुणल्यावर 20 होईल. या 4ला जर आपण 5ने गुणलं तर 4 5 20 होईल. पण छेदाला जर 5ने गुणलं तर अंशाला देखील 5ने गुणा. परत इथे 5 आहे, या 5ला 20मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 4ने गुणावं लागणार. 5 चोक 20, अंशाला देखील 4नेच गुणा. परत इथे 5 आहे, या 5ला 20मध्ये करण्यासाठी 4ने गुणावं लागणार. अंशाला सुद्धा 4ने गुणा. इथं 4 आहे, 4ला 5ने गुणावं लागणार 20मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. अंशाला देखील 5ने गुणावं लागणार. आता करायचं काय 11 जशाला तसे आणि सर्व घातांक व्यवस्थित लिहून घेऊ. 13 गुणाकारामध्ये 5 म्हणजे 13 पंचे 65, छेदामध्ये 4 गुणाकारामध्ये 5 म्हणजे 4 पंचे 20. त्यानंतर वजाबाकीचं चिन्ह समोर काय आहे 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 4 म्हणजे 4 2 8 छेद 5 गुणाकारामध्ये 4 म्हणजे 5 चोक 20. त्यानंतर मायनसचं चिन्ह आहे जशाला तसं. 3 गुणाकारामध्ये 4 म्हणजे 3 चोक 12 आणि छेदामध्ये 5 गुणाकारामध्ये 4 5 चोक 20. त्यानंतर परत मायनसचं चिन्ह आहे. 1 गुणाकारामध्ये 5 5 आणि छेदामध्ये
4 गुणाकारामध्ये 5 म्हणजे 4 पंचे 20. बघा सर्वांचा छेद समान झाला 20 20. तर आता अंशांची जी काही बेरीज असेल बेरीज करा, वजाबाकी असेल वजाबाकी करा. मग 11 लिहून घेऊ. अंशामध्ये काय काय संख्या आहेत? सुरुवातीला 65, त्यानंतर -8, -12, -5. ठीक आहे. आणि छेदामध्ये 20 प्रत्येक जागी आहे, फक्त 20 एकाच वेळी लिहा. मग 11 लिहायचं आणि सर्वांची बेरीज असेल बेरीज, वजाबाकी असेल बेरीज वजाबाकी. इथे पहा मित्रांनो 65च्या समोर कुठलाच चिन्ह नाही, म्हणजे प्लसचं चिन्ह आहे. बाकी सर्वांसमोर कसे आहेत? मायनसचे चिन्ह आहेत. मग ज्या संख्यांचे मायनसचे चिन्ह आहेत त्या सर्वांची अगोदर बेरीज करून घ्या, कारण मायनस मायनस प्लस होते. मग इथं -12 आहे, -8 आहे आणि -5 आहे. मग 8 आणि 12 20, 20 आणि 5 25, म्हणजे 65 वजा 25. छेदामध्ये 20ला 20. ठीक आहे. आता बघा 11 जशाला तसं 65मधून जर आपण 25 काढले तर उत्तर 40 येते आणि छेदामध्ये 20. बरोबर आहे. इकडे लिहितोय थोडंसं मी. 11चा घातांक काय आला होता? 40 छेदामध्ये 20. आता काय करायचं आहे पहा. हे 11 जशाला तसे खाली लिहू, या 20ने 40ला भागू. 20 1 20, 20 2 40. उत्तर काय आलं होतं? 11चा वर्ग. मग 11चा वर्ग बरोबर 11 गुणाकारामध्ये 11, तर उत्तर किती येते? 121. तर या प्रश्नाचं फायनल उत्तर काय आलं होतं? 121. त्यानंतर नियम क्रमांक 8 पहा काय दिलेला आहे. एचा घातांक यम अधिक एचा घातांक n. ठीक आहे. तर या सेपरेट क्रिया आहे मित्रांनो, कारण या बेरजेच्या चिन्हाच्या समोर वेगळी क्रिया आहे, इकडे वेगळी क्रिया आहे. याचा आन्सर काय राहील? एचा घातांक यम अधिक एचा घातांक n. उदाहरणावरून क्लिअर करू. जसं पहिलं उदाहरण 5चा वर्ग अधिक 5चा घन बरोबर किती? ठीक आहे. या पद्धतीनं मग सोडवायचं कसं? सर्वात प्रथम 5चा वर्ग 5 5 25. ठीक आहे. आणि हे प्लसला प्लस द्या. 5चा घन, 5चा घन म्हणजेच 5चा 3 वेळा गुणाकार. 5चा जर 2 वेळा गुणाकार केला तर 25, आणखी 5, 25 5 125. ह्या पद्धतीने आता दोघांची बेरीज करा. 125 आणि 25 बरोबर 150. तर 150 या प्रश्नाचं काय झालं होतं? उत्तर झालं होतं. समजा इथं जर समजा असं असतं या पद्धतीने की 4चा घन मायनस 4चा वर्ग बरोबर किती? तर हा प्रश्न कसा सोडवला असता पहा. 4चा घन, ठीक आहे. 4चा घन म्हणजे 4चा 3 वेळा गुणाकार. 4चा जर 2 वेळा गुणाकार केला तर 4 चौक 16 आणि 3 वेळा केला तर 16 चौक 64. मग 64 वजा 4चा वर्ग 4 चौक 16. बरोबर आहे. आता 64मधून आपल्याला 16 काढायचे. जर डायरेक्ट उत्तर काढलं तर ठीक आहे, किंवा आडवी बेरीज करता येते, आडवी वजाबाकी करता येते, आडवी बेरीज वजाबाकी करा, उभी करता येते उभी करा. 4मधून 6 नाही जात, 4ला उसना द्या, 14 झाले. 14तून जर 6 गेले तर 8 उरतात. 5च्या 6च्या जागेवर 5 राहिले, 5मधून 1 गेला 4, म्हणजे उत्तर किती येते? 48. ठीक आहे. समज याच्यापेक्षा आणखी जर असा जर या पद्धतीचा प्रश्न असेल, 6चा वर्ग भागिले 6चा घन. ठीक आहे. या पद्धतीने प्रश्न असेल. मग 6चा वर्ग किती येतो? 6 6 36 भागिले 6चा घन 216. पण आता इथं काय करावं लागणार? या 36ने 216ला भागावं लागणार. ठीक आहे. मग 216 भागिले 36 कितीने भाग जाईल? 9ने भाग जाईल. ठीक आहे. 9 चौक 36, 9 2 18, उरले 3. 6च्या अगोदर लिहा. 36 संख्या तयार झाली. 9ने जर 36ला भागलं तर 9 चौक 36, खाली 4 आहे, वर 24 आहे. 4ने 24ला भागा. 4 1 4, 4 6 24. उत्तर काय आलं होतं? फक्त 6. तर या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे फक्त 6. म्हणजे वेगवेगळ्या क्रिया जर असतील तर वेगवेगळ्या क्रिया करायला आपल्याला हरकत नाही आहे. त्यानंतर नियम क्रमांक 9 पहा काय दिलेला आहे. एचा घातांक 0 बरोबर 1. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही संख्येचा जर घातांक 0 असेल तर त्याचं उत्तर 1 येणार. ठीक आहे. जसं मी इथं लिहिलं होतं 2चा घातांक 0, तर याचं उत्तर किती येणार? 1. किती येणार? 1. समजा जर मी याच्यापेक्षा आणखी मोठी संख्या घेतली
25चा घातांक 0 तर उत्तर काय येणार 1. त्यानंतर जर मी याच्यापेक्षा आणखी मोठी संख्या लिहिली 500चा घातांक 0 तर उत्तर काय येणार 1. कितीही मोठी संख्या असू द्या, समजा मी एक भरपूर मोठी संख्या घेतली ह्या पद्धतीची 6343 आणि याच्या डोक्यावर लिहिलं 0 तर उत्तर काय येणार याचं 1. तर हा नियम आहे मित्रांनो, भागाकाराचा नियम लक्षात ठेवायचा आहे. आता या नियमा आधारित तुम्हाला थोडेसे प्रश्न कशा पद्धतीचे असतात ते सुद्धा आपण पाहून घेऊयात. त्यानंतर यावरचे प्रश्न पाहून घेऊयात. बघा पहिला प्रश्न काय आहे, 1चा घातांक 0 गुणाकारामध्ये 1चा घातांक 0 आणि छेदामध्ये 2चा घातांक 0 गुणाकारामध्ये 2चा घातांक 0. तर आता याचं उत्तर काय ते पहा. तर सर्वात प्रथम 1चा घातांक 0 म्हटलं तर त्याचं उत्तर 1 येणार, कारण कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर उत्तर 0 येते. त्यानंतर गुणाकारामध्ये 1चा घातांक 0 म्हणजेच 1 आणि छेदामध्ये 2चा घातांक 0 म्हणजे 1 आणि गुणाकारामध्ये 2चा घातांक 0 म्हणजेच 1. आता 1 गुणाकारामध्ये 1 म्हणजे 1 आणि छेदामध्ये 1 गुणाकारामध्ये 1 म्हणजेच 1. मग 1/1 म्हटलं तर बरोबर उत्तर काय येतं आपलं फक्त 1. ठीक आहे. 2 नंबरचं उदाहरण पहा काय दिलं गेलेलं आहे. 2चा घातांक 0 म्हटलं तर 1 प्लस 3चा घातांक 0 1 प्लस 4चा घातांक 0 म्हटलं तर 1 प्लस 5चा घातांक 0 म्हटलं तर 1 आणि छेदामध्ये 2चा घातांक 0 म्हटलं तर 1 आणि गुणाकाराचं चिन्ह आहे 3चा घातांक 0 म्हणजे 1. आता इथं काय करायचं पाहून घ्या. सर्वांची बेरीज करा अंशांची. 1 2 3 आणि 4. मग 4 छेदामध्ये 1 गुणाकारामध्ये 1 म्हणजेच 1. मग 4/1 म्हटलं तर उत्तर किती येते फक्त 4, कारण छेदातल्या एकाला काहीही महत्त्व नाही आहे, ते इनविजिबल राहतं नेहमी. त्यानंतरचा प्रश्न पहा काय दिला गेलेला आहे. इथे मोठा कंस आहे, मोठ्या कंसामध्ये लहान कंस आहे, पाया आहे 2, 2चा घातांक 3.5 कंस बंद आणि कंसाचा घातांक 6/7 मोठा कंस आणि 0. आता काय करायचं समजून घ्या. पाया 2 आहे तर पाया 2 लिहून घेऊ. 2चा घातांक 3.5 तर इथे 3.5 लिहून घ्या. त्यानंतर ह्या कंसासाठी आपण गुणाकाराचं चिन्ह देतो, गुणाकाराचं चिन्ह द्या. 6/7 आहे तर 6/7 लिहा. हा मोठा जो काही कंस आहे तर या मोठ्या कंसासाठी गुणाकाराचं चिन्ह द्या आणि समोर 0 आहे तर 0 लिहा. ठीक आहे. आता इथं करायचं काय, हा 2 जशाला तसा लिहून घेऊ. ठीक आहे. आता 7 7 असं करता येईल आपल्याला. 3.5 3.5 3.5 2 7 बरोबर आहे. त्यानंतर 2 आणि 2 6. आता काय उरलं, 1 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 0. या 1 आणि 3ला 0ला गुणलं तर उत्तर 0 येते, म्हणजे 2चा घातांक 0. 2चा घातांक जर 0 आला तर नियम काय सांगतो 1. 0 असेल तर 1, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं होतं फक्त 1. प्रश्न पाहायलाच थोडा मोठा आहे पण उत्तर फक्त 1 आहे. त्यानंतर नियम क्रमांक 10 पहा काय दिलेला आहे. एचा घातांक -m बरोबर एचा घातांक 1/m. तर लक्षात घ्या ट्रिक काय वापरायची आहे. हा जो काही मायनस आहे तर या मायनससाठी फक्त 1 वापरायचं आहे आणि छेदामध्ये यमला यम. जसं उदाहरणावर तुमचं क्लिअर करू आपण. 5चा घातांक -3 बरोबर किती. 5चा घातांक -3 बरोबर किती. तर बघा याचं उत्तर काय येते. हे 5 जशाला तसे, मायनससाठी 1 आणि छेदामध्ये हे 3 जशाला तसे. याचा घातांक काय येतो 5चा घातांक 1/3. नंतर समोरचा प्रश्न 12चा घातांक -4. ठीक आहे. 12चा घातांक -4 करायचं काय. पाया 12 होता, 12ला 12 लिहून घेऊ. ह्या मायनससाठी 1 आणि छेदामध्ये 4ला 4. ठीक आहे. नंतर परत काय करायचं आपल्याला इथे 125चा घातांक -9. 125चा घातांक -9 काय करायचं. जो काही घातांक पाया आहे पाया लिहून घ्या 125. या मायनससाठी 1 आणि छेदामध्ये 9ला 9. हे झालं होतं प्रश्नांचं उत्तर. तर या पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरे ते सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर नियम क्रमांक 11 पहा काय दिला गेलेला आहे. एचा घातांक 1 बरोबर ए. म्हणजेच काय असतो,
कोणत्याही संख्येचा घातांक जर 1 असेल तर त्याचं उत्तर फक्त तीच संख्या येते. जसं पहिले उदाहरण पाहूया आपण इथे. समजा इथं दिलं असतं 3चा घातांक 1 बरोबर किती, तर याचं उत्तर काय आलं असतं. 3चा घातांक 1 म्हटलं तर फक्त 3 हे याचं उत्तर आलं असतं. ठीक आहे. नंतर 2 नंबरचा आपण इथे प्रश्न घेतला असता 24चा घातांक 1 बरोबर किती. 24चा घातांक 1 बरोबर किती. तर आता इथे करायचं काय, 24 जशाला तसं लिहून घ्यायचं, कारण घातांक जर 1 असेल 24चा घातांक 24च राहील. 24चा घातांक 1 म्हटलं तर ठीक आहे बरं का. 24चा घातांक 1 म्हटलं तर. नंतर तिसरं मोठी जर संख्या घेतली आपण 327चा घातांक 1 बरोबर किती, तर उत्तर काय येणार 327. काही आहे का अवघड यामध्ये, काहीही अवघड नाही आहे. त्यानंतर प्रश्न पहा काय दिलेला आहे. 2चा घातांक 3 गुणाकारामध्ये 2चा घातांक 0 कंसाच्या आतमध्ये 4चा घातांक 0 वजा 3चा घातांक 0 कंस बंद बरोबर किती. हा प्रश्न कसा सोडवायचा पाहून घ्या. ठीक आहे. 2चा घातांक ते अगोदर आपण कंस सोडून घेऊ. 2चा घातांक 3 आहे तर 2चा घातांक 3 जशाला तसा, गुणाकाराचं चिन्ह, 2चा घातांक 0 आहे मग 2चा घातांक 0 असेल तर उत्तर 1 येतं, नियमामध्ये पाहिलं आहे आपण. त्यानंतर याच्यामध्ये कंसामध्ये 4चा घातांक 0 म्हटलं तर 1 वजा 3चा घातांक 0 म्हटलं तरी 1 बरोबर किती. ठीक आहे. ह्या पद्धतीचा प्रश्न आहे. आता आपल्याला सोडवायचा आहे. 2चा घातांक 3 म्हणजे 8, गुणाकाराचं चिन्ह, त्यानंतर आहे 1. ठीक आहे. 1ला 1 लिहून घेऊ आणि एक कंसामध्ये 1 मधून 1 गेला 0 बरोबर किती. आता बघा खास उत्तर इथं येईल 8 गुणाकारामध्ये 1 कंसासाठी गुणाकाराचं चिन्ह आणि समोर आहे 0 बरोबर किती. तर मित्रांनो 8 गुणाकारामध्ये 1 म्हणजे 8 आणि गुणाकारामध्ये 0ला 0 बरोबर किती. 8ला जर 0ला गुणलं तर उत्तर आपल्या इथे 0, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं होतं फक्त 0. त्यानंतरचा प्रश्न पहा काय दिला गेला होता. 6चा घातांक 11 गुणाकारामध्ये 6चा घातांक 5 गुणाकारामध्ये 6चा घातांक 23 बरोबर 6चा घातांक x, तर x बरोबर किती. हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मग सोडवायचा कसा पहा. बघा सर्वांचा जो काही पाया आहे 6 6 6 तो सारखाच आहे. मग पाया जर सारखा असेल तर पाया फक्त एकाच वेळी लिहायचा आणि जे काही घातांक आहेत ते गुणाकारामध्ये आपण त्यांची बेरीज करतो. मग 11 अधिक 5 अधिक 23 बरोबर 6चा घातांक x. ठीक आहे. या पद्धतीने लिहायचं होतं. आता 6 जशाला तसे लिहा आणि सर्वांची बेरीज करा. ठीक आहे. मग 11 आणि 5 16 होतील, 16 आणि 23 39 होतील. मग 39 बरोबर 6चा घातांक x. तर आता इथे आपल्याला विचारली होती x ची व्हॅल्यू. मग इथं पण 6 आहे, इथं पण 6 आहे, ह्या 6ने हे 6 कटून जातील. मग राहिलं काय 39 बरोबर x. काय राहिलेलं आहे 39 बरोबर x हेच राहिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न इथे सॉल्व करू शकतो. त्यानंतरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. मोठा कंस, मोठ्या कंसामध्ये लहान कंस, लहान कंसामध्ये 3चा घातांक 3/4 कंस बंद, कंसाचा घातांक 4/5, त्यानंतर मोठा कंस आणि मोठ्या कंसाचा घातांक आहे 1/1.2/3. तर सर्वात प्रथम मित्रांनो 1.2/3ला आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊ. तर याला अपूर्णांकामध्ये रूपांतर कशा पद्धतीने करायचं ते पाहून घ्या. या छेदाचा आणि या पूर्णांक संख्येचा गुणाकार 3 1 3 आणि हातचे अंशातले जे काही 2 असतात ते प्लस करा. 3 1 3, 3 आणि 2 5, तर 5 लिहा आणि छेदामध्ये 3 जशाला तसे. ह्याचं उत्तर काय आलं होतं 5/3. ठीक आहे. आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पाया किती आहे 3, तर 3ला 3 लिहून घेऊ. 3चा घातांक काय आहे 3/4 म्हणजे 3/4. ह्या कंसासाठी आपण कोणतं चिन्ह देत असतो गुणाकाराचं चिन्ह देत असतो. इथं आहे 4/5 म्हणजेच 4/5. त्यानंतर हा जो काही मोठा कंस आहे तर या मोठा कंसासाठी परत गुणाकाराचं चिन्ह आणि या 1/2/3 साठी काय आलं होतं इथे
5/3 तर 5/3 लिहून घेऊया. आता करायचं काय, जनरली इथं काटाकाटी केली जाईल. जसं ह्या 4ने ह्या 4 कट होईल, ह्या 3ने हे 3 कट होईल आणि ह्या 5ने हे 5 कट होईल. म्हणजे 3 1 3, 3 1 3, 5 1 5, 5 1 5, 4 1 4, 4 1 4. म्हणजे 1/1 म्हणजेच उत्तर काय येते याचं 3चा घातांक 1, म्हणजेच याचं उत्तर काय आलं होतं 3. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न इथे सॉल्व करायचा होता. आता ह्याच प्रश्नामध्ये आपण थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न कशा पद्धतीचा असतो ते पाहून घेऊया. ठीक आहे, बघा. मोठा कंस, मोठ्या कंसामध्ये लहाना कंस, लहान्या कंसामध्ये 2चा घातांक 3 कंस, कंसाचा घातांक 0 आणि मोठा कंस, मोठ्या कंसाचा घातांक 8 बरोबर किती, ह्या पद्धतीचा प्रश्न आहे. आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा कशा पद्धतीने पाहून घ्या. सर्वात प्रथम पाया किती आहे इथं 2, तर 2 लिहून घेऊ. 2चा घातांक किती आहे 3, तर 3 लिहायचं. ह्या कंसासाठी गुणाकाराचं चिन्ह आणि शून्याला 0. परत जो काही मोठा कंस राहील, मोठ्या कंसासाठी गुणाकाराचं चिन्ह आणि 8ला 8 राहील. आता काय करायचं, पहा 2 जशाला तसं. कोणत्याही संख्येला जर 0नं गुणलं तर उत्तर 0 येते. मग 3 गुणाकारामध्ये 0, गुणाकारामध्ये 8, तर याचं उत्तर येते 0. म्हणजे 2चा घातांक 0 बरोबर याचं फायनल आन्सर येते 1. कारण कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याचं उत्तर किती येते 1 येते. या पद्धतीने आपण हे प्रश्न इथे सॉल्व केलेले आहेत.